నమస్తే, వెల్కమ్ టు RP7 టీవీ న్యూస్. ఎంపీ అభ్యర్థి గోడం నగేష్ ని భారీ మెజార్టీతో గెలిపించాలని ముక్త కంఠంతో పిలుపునిచ్చిన ముథులు భారతీయ జనతా పార్టీ శాసనసభ్యులు పవర్ రామారావు పటేల్ తానూరు మండల కేంద్రంలో పార్లమెంట్ ఎన్నికల ప్రచార నిమిత్తము స్థానిక శాసనసభ్యులు పవర్ రామారావు పటేల్ మాట్లాడుతూ అభివృద్ధికి సంక్షేమానికి సమాంతర ప్రాధాన్యతనిస్తూ అత్యున్నతమైన పాలనను అందిస్తున్న నరేంద్ర మోడీ మరోసారి ప్రధాని చేయడమే లక్ష్యంగా కమలం పువ్వు గుర్తుకు ఓటు వేయాలని ఎంపీ अभ्यर्थी गोडम नगेश नी भारी मेजॉरिटी तो गेलिपिंचाలని కోరారు. नरेंद्र मोदी आहे मित्रांनो. आज 500 वर्षापासून आपलं रामाचं मंदिर कुठं आहे, अयोध्येमध्ये राम कुठं आहे ते आपल्याला माहित होतं. पण नरेंद्र मोदींनी आज कोट्यावधी रुपयाचं राम मंदिर बांधलेलं, बालराम बांधलेलं हे मंदिर जे आहे त्याची घनता म्हणजे आज नरेंद्र मोदी आहे. आमच्या देशातले प्रत्येक हिंदू धर्मातले प्रत्येक लोक 1 रुपयापासून 100 कोटी रुपये दान देऊन, गिफ्ट देऊन आज राम मंदिर बांधलेला व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो, आज आपण नरेंद्र मोदीसाठी कमलाच्या फुलाला निशाणीला वोट देऊन भारी मेजॉरिटीने नागेशना वोट, नरेंद्र मोदीला बहुमताने, नरेंद्र मोदीला एक बहुमत देऊन तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो, या तानूर मंडळामध्ये अत्याधिक मेजॉरिटी म्हणजे नरेंद्र मोदी जे अभिमानी आहेत ते माझे जे अभिमानी आहेत तानूर मंडळामध्ये सगळ्यात जास्त मेजॉरिटी देऊन नागेशला निवडून देण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो. गेल्या 3 महिन्याखाली 3 डिसेंबर मध्ये मला आज आपल्या मुधोळ तालुक्यातली जनता 1 लाख मतं टाकले आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, 1,30,000 मतांनी आपण नागेश गेडाम नागेश जे कॅन्डिडेट आहेत त्यांना आपण बहुमताने निवडून देण्याचा प्रयत्न करा आणि निवडून द्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे मित्रांनो. नरेंद्र मोदी आता काँग्रेस पार्टी तुम्हाला माहित आहे 3 महिन्यापासून आपल्या आंध्र तेलंगणामध्ये राज्य करत आहे. काय करत आहे? 2 लाख रुपये ऋणमाफी म्हणलाय, केलाय काय 2 लाख रुपये ऋणमाफी, कल्याण लक्ष्मी, शादी मुबारक, तोळाभर सोनं देतो मुला दिलाय काय? मग त्याला वोट टाकूत काय त्याला? अजिबात वोट टाकायचं नाही. आपणाला नरेंद्र मोदीला वोट टाकायचं आहे. आपल्या हैदराबाद पार्लमेंट नागेशला वोट टाकायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मित्रांनो. म्हणजे तानूर मंडळाची जनता, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, अभिमानी आणि माझे अभिमानी म्हणजे बंधू भगिनींनो, आज इतकं ऊन असताना सुद्धा तुम्ही उभा टाकून माझ्या भाषणासाठी थांबलात त्याबद्दल तुम्हाला हार्दिक अभिनंदन. आता पार्लमेंट इलेक्शन येत आहे 13 मेला आपल्याला नरेंद्र मोदीला हैदराबाद पार्लमेंट मधून एक बहुमत करून पार्लमेंट गोडाम नागेश उभा टाकलेले अभ्यर्थी त्यांना निवडून द्यायचं काम आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो. आज नरेंद्र मोदी जे काम करत आहेत देशासाठी सतत 18 घंटे या 71-72 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्यांनी देशासाठी करतात. त्यांनी एकच म्हणतात 140 कोटी जनता जे भारत देशातली जनता आहे, माझे बंधू भगिनी आहेत, ते सगळे माझे बंधू आहेत, माझे कुटुंब सभ्य आहेत आणि सगळ्यांसाठी त्यांना आज काम करत आहेत. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, आज विश्वगुरु म्हणणारा व्यक्ती म्हणजे प्रपंचामध्ये